ॲक्सिडेंट झाला वाटतं हायवेवरती. तेव्हा तेव्हा ते गाडी आहे ना तिकडून इथपर्यंत आली आहे आईच्या गावात. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे ना संडे, तर तुम्हाला माहिती आहे मी संडेला घरी राहत नाही. संडेला मला काय ना काय नवीन करायचं असतं, कारण की एकच दिवस असतो आपल्याला शूट पण करायला आणि आपण काहीतरी नवीन शिकायला. तर आज काय करणार आहे माहिती आहे का, आज ना तुम्हाला माहिती आहे मी गावाला जाऊन ना ड्रोन शूट केलं, पण ना ते प्रॉपर शूट करता आलं नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये जे मूव्ज असतात ते आपल्याला माहीत नव्हते. नवीन घेतला होता तर आपल्याला काही नॉलेज नव्हतं. तर आता मी चाललो ओपन स्पेसमध्ये, म्हणजे इथे बिल्डिंग्स वगैरे आहेत ना, काय टच होईल कोणी बोलेल त्याच्यापेक्षा जाऊया ओपन स्पेसमध्ये. ओपन स्पेसमध्ये जाऊन आपण त्याचे नवीन मूव्स आहेत, खूप प्रकारचे आहेत. आपण काय नवीन आपल्याला 1% पण माहीत नाही त्याच्यातलं. आपण थोडंफार बघितलं होतं पण ते जमलं नाही आहे. आपण जाऊन आता नवीन मूव्ज आणि काय नवीन शिकता येईल त्याच्यामध्ये तसं शिकायचं आहे. नदीवर जाऊया, नाही तर पण आपला बदलापूरचा हायवे ना तिकडे जाऊया आणि काहीतरी नवीन शिकूया. आज ड्रोन उडवायचा. चला मग भेटूया डायरेक्ट नदीवर. तर मित्रांनो आता आहे ना नदीवरचं ते शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना तिकडे शूट केला होता. जस्ट हे बघा शिवाजी महाराजांचा तिकडे पुतळा आहे ना, पण ना ढगाळ वातावरण आहे पावसाचं. म्हणजे हे बघा वरती बघते एकदम ढगाळ वातावरण आहे ना, पक्षी वगैरे एकदम जवळून येत होते ड्रोन शूट करताना. पण प्रॉब्लेम काय आला की गरम पण होतं आणि ना म्हणजे जसं प्रॉपर भेटलं पाहिजेत ना शॉट तसे भेटत नाही, कारण की असं त्याला लाईट असे ना जरा मस्त झालं. म्हणजे थोडा उजेड असतं ना, सूर्य काय दिसतच नाही लांबपर्यंत. 7 वाजले आता जातो मी हायवेवर. ते पाठीमागे ना तिथे कॅबिनमध्ये ना काका आहेत, त्यांना वाटलं की मी काय त्यांच्या शाळेची शूटिंग वगैरे करतो तिथे. ते मला विचारतात काय करतो काय. बोलो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यांची शूट करतो ना काय. नाही असं काय परमिशन या ड्रोनसाठी परमिशन वगैरे लागत नाही. अच्छा मला बोलले की का चॅनल वगैरे कोणते वगैरे मी सांगितलं. चला आता निघूया आपण ह्याच्या हायवेसाठी. ठीक आहे, आता 5 मिनटं 5 ते 7 मिनटात पोहोचू तिकडे. तर मित्रांनो आता ना मी बदलापूरच्या तो हायवे आहे ना JNPT हायवे त्याच्यावर आहे. शूट करताना मजा आली, पण आहे ना जसं पाहिजे तसं नाही. बघा ना वातावरण बघा, पूर्ण ढगाळ वातावरण आहे. असं वाटतं आहे की आता जस्ट पाऊस पडेल. आणि ते बघा समोर बघा बदलापूर, पूर्ण बदलापूर. म्हणजे मी जे एक्सपेक्टेशनने आलो होतो ना की जरा चांगलं शूट वगैरे करेन, पण तसं काय भेटलं नाही अजून. बरं नाही ना सूर्य दिसतच नाही. बघा ना तुम्हाला पाठीमागं दिसत असेल सूर्य लांबपर्यंत दिसत नाही. आणि म्हणजे त्याच्यामुळे ना ड्रोनना उडवायला म्हणजे जशी क्वालिटी पाहिजे ना तशी भेटत नाही. त्या कारणाने आता मी ना ट्रॅकिंग सिस्टम काढतो आहे. तर मी गाडी चालवणार आहे, ट्रॅक करणार आहे, बघा कधी सक्सेसफुल होतं. आणि इथं ना ओपन स्पेसमध्ये कसं माहिती आहे का, आपण आपल्या मर्जीप्रमाणे उडू शकतो. त्याच्यासाठी मी आलो होतो, पण तसं भेटलं नाही. मित्रा काल ना इथंच ॲक्सिडेंट झाला वाटतं हायवेवरती. तेव्हा ते गाडी आहे ना तिकडून इथपर्यंत आली आहे आईच्या गावात, पुरा डॅमेज झाली. काल रात्रीचा ॲक्सिडेंट झाला वाटतं. ओ शिट. डायरेक्ट इथेच आली आणि तिथंच ब्रेक दाबलाय. तो ब्रेक दाबला तुटला, पूर्ण डॅमेज झाला, काहीच राहिलं नाही. एकदम नवीन गाडी तुटून बसलाय ना, बाहेरच आलं एकदम. अंतर किती आहे, कुठं स्लिप झाले तर दिसतच नाही. जवळजवळ 100-150 मीटरचं अंतर आहे. तो 180 100 180 180च्या स्पीडला असणार.
हे लाईट पण आहे तरी पण दिसलं नाही. लाईट आहे ना चालू. नंबर पण नाही भेटले त्याला. अच्छा, नंबर भेटला असेल. नंबर भेटला असेल पण त्याने काढला असेल कारण की उगाच ते नाव खराब होईल ना. काय नंबर काढून ठेवला असेल दुसरीकडे ॲक्सिडेंट दाखवते. हां. क्लेम होईल. क्लेम होईल. आता क्लेम नाही होणार. नाही ना, एका नाही नंबर नाही भेटला. हे बघा ते लाल कलरचं आहे आहे. ना, तो MH आहे ना तो. त्याचा नंबर प्लेटचा निशाण दिसतो ना तुम्हाला काय. अरे हा, त्याचा निशाण आहे. निशाण दिसतो ना. ठीक आहे. नंबर प्लेट काढून दिली ती. डेंजर, एकदम खतरनाक ॲक्सिडेंट झाला आहे. त्याच्या वाटतं चपला वगैरे त्याच्या आतमध्येच राहिलेत. त्याच्या मोठ्या घराचे लोक दिसतात. हा, मोठ्या घरची लोक आहेत. अरे हायवेवर चालताना जरा नीट चालवा गाडी. यायला एवढे खतरनाक ॲक्सिडेंट करतात. म्हणजे तो मेला आहे की वाचला काय सांगता येत नाही. काय सांगतात? काय सांगता येत नाही. किती जण आहेत? किती जण आहेत, काय पार्टीला वगैरे चालले असतील. चांगला हादरा भेटला असेल हा का? मजबूत हादरा भेटला असेल. जागेवर ना ते एअरबॅग फुलले असेल तर ठीक. हां, ना तर काय आणि रात्री झालं ना काय अजूनपर्यंत न्यूजमध्ये पण नाही आलं. बदलापूरच्या न्यूजला अजून काय आलं नाही. लोकांपर्यंत न्यूज जाईल ना तेव्हा आपल्या बदलापूरचं चॅनल येईल, तिथं करेल शूट. हो, अंतर बघा ना, तिथे ते मातीचा ढीग दिसतो ना, तिथून इथपर्यंत आली गाडी. कुठं स्लिप झालेली नाही दिसत. काय खरं नाही. हे मला वाटतं 4-5 वेळा झालं आत्तापर्यंत या हायवेला. तिथे पण एक ती वरतून खाली गेली होती गाडी मागच्या वेळेस. हां, डेंजर आहे. जाम ॲक्सिडेंट झाले का? हा ना, अजून नीट चालू झाला नाही रोड. काय खरं नाही. याचं ठीक अंधेराने पण कालचा बघला असता ना तुम्ही काल हा. संध्याकाळी हा. समोरासमोर कारवाले दोघं. कुठे त्या एरियात आहे का? हा इथंच पुढं. अच्छा. ते बाईकवाला आलाय ना हा. तिथंच. काय तुम्ही बघा अंधारातच की सकाळच्या म्हणजे संध्याकाळच्या टायमाला झालं ते पण अंधारात. दुपारी आता. अरे, दुपारी. 4:30-5ला 4:30ला. कशाला गोड लोकल कशी चालवतात कशी गाडी काय समजतच नाही. हा बघा, यांना चिखल दिसतोय या गाडीवर. इथे जवळपास कुठंच ना चिखल दिसत नाही. काय कळतच नाही की काय झालंय नक्की. इथून तुटत आलंय सगळं. हे बघा, इथं घसरतच आली गाडी वाटते. पुरा डॅमेज आहे. 1% पण राहिला नाही. गावात मला वाटतं नवीन कोरी गाडी आहे. नवीनच गाडी रे. नवीन गाडी नंबर नाही अजून दिला. नवीन नंबर पण भेटला नाही. क्राईम आहे का? हा, नक्कीच करायला कन्फर्म नवीन गाडी आहे. नवीन कशासाठी तरी यूज केली आहे ती. काहीतरी गडबड करूनच पळाल. हेलो, हाँ भारत. दोस्तों, भारत भी आ गया है. देखो भारत भी आ गया. भारत एकदम शॉक हो गया एकदम गाड़ी का एक्सीडेंट देख के. हाँ, गाड़ी का एक्सीडेंट देख के शॉक हो गया. हम लोग हार लेके आए थे लेकिन वो हार किधर और काम आता अभी. लेकिन हार वगैरे सगळं रेडी होता त्याच्यासाठी कार्डच्या कामासाठी. चला आपण जाऊया मंदिरात. अभी कौन से मंदिर चलते? इधरच आहे ना, वो हायवे पे जायचं. तर मित्रांनो, पोहोचलो आहे आता आम्ही. भारत आणि मी पोहोचलो आहे बाबाजीच्या मठच्या इथे. बदलापूरचं एकदम हिडन प्लेस आहे एकदम. म्हणजे जास्त लोकांना माहीत नाही आहे. भारत आणि भारतचा मित्र रोहित तिकडे पुढे चाललेत. काय फायदा होतो बघूया. कारण की ना एकदम चालत येऊन ना खरंच हालत खराब झाली. आणि मेन म्हणजे पाणी प्यायला भेटतं की नाही काय माहिती. अरे वा, भारी एक्सपिरियन्स आहे यार. मस्त वाटतं एकदम. नदीच्या एकदम ना बाजूला लागून आहे. तर मित्रांनो, यायचा काहीतरी फायदा झाला इकडे. हे बघा, इकडे पाठीमागं बघा पूर्ण बॅकग्राऊंड. आणि हे मंदिर आहे. हे बघा, हे बदलापूरचं हिडन प्लेस आहे. आणि ना भारतला गाडी घेतली ना नवीन, तिचं हे करायचं आहे, हार चढवायचा. बंद आहे ना, मग इकडे चढव ना यामध्ये. इकडे गणपतीचं मूर्ती आहे ना. आतमध्ये मंदिर आतमधून लॉक आहे, त्याच्यामुळे आतमध्ये जायला भेटत नाही. तर मित्रांनो, आम्ही इथं आलो ना, हे बघा, हे पाठीमागं मंदिर दिसते का, हे पूर्ण आहे ना कासव आहे. हा बघा, हा पूर्ण आहे ना कासवाचा भाग आहे. हे त्याचे पाय आहेत हे, आणि पाठीमागं शेपूट आहे. असं पूर्ण ना कासवाच्या वरती ते मंदिरसारखं बनवलं आहे काही. हे पूर्ण ना कासवाच्या वरती आहे, म्हणजे कासवाच्या शरीराच्या वरती आहे. असं भारी वाटतं आहे ना. एवढी शांतता आहे ना. पब्लिक बघा, केवढीशी पब्लिक आहे तिथं. कुठं धबधबा वाहतं असं वाटतं एकदम. एकदम मस्त वाटतं एकदम.
भारतला तर एकदम आवडलं का असं? भारत भारी आहे ना. फर्स्ट टाइम आया हूँ इधर पे, पहले कभी आया नहीं हाँ। और मुझे बस लगा था कि मंदिर रहेगा हां ऐसे कुछ रहेगा तो, लेकिन अभी नहाने का मन कर रहा है क्योंकि गर्मी इतनी ज़्यादा है हाँ। कि नहाना पड़ेगा ऐसा लगता है. खरंच मी पण आता विचार करतो की आंघोळ करूया. कपडे तर आणले ना, आम्ही अशा उद्देशाने नव्हतो आलो की काय आंघोळ वगैरे करून, पण आता करूशी वाटते तर आम्ही तिघं पण ट्राय करतोय. चलो. तर मित्रांनो आता आमचं का प्लॅन नव्हतं आंघोळ करायचा, पण आम्ही आता आलो आहे बघा पाठीमागं भारत 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 आतमध्ये आहे. तिकडून उडी मारतो काय? या या भारत ॲक्टिंग करायला बघतो. हे जाशील खरंच. मस्त फुल मजा आली. म्हणजे ना आमचं काय प्लॅनिंग नव्हतं की इथे यायचं म्हणून, तर अचानक आलो आणि बघा आपण एकदम फुल जोशमध्ये. बोलून देतात तिथून. हा बघ हो फुल एन्जॉय करतो. कशी मारी उडी? अशी अशी मगाशी मारलेली ना, हां अशी सूर सूर. बॅक साईड चला कडक मार उडी. या बघा बघा गड भारी. फुल ट्रेन करून ठेवला एकदम. भारत आप ट्राई करो ना इसका तैरने के लिए. हाँ जाओ अंदर जाओ, पानी के अंदर जाओ. ऐसा तरीका उलटी उडी. हाँ उलटी उलटी मार. मी पाण्यात येतो आता. यहाँ से निकालू क्या? आ जाओ. पानी में डाला उसको अभी? नहीं पानी में ये इसको दे कैसे डालेंगे? ये इसका ये नहीं ना वाटर प्रूफ वाला केस. अच्छा ओके सर चालू है ना. आजा अच्छा आने दे. ये पानी उसके ऊपर आ जाएगा. आजा पीछे बोला ना पानी उसके ऊपर आ जाएगा. नहीं लेकिन शायद अंदर तक नहीं जाएगा. बोला था नहीं पूरा भीगा नहीं रे. अंदर से ये मेरा एक ऐसे इधर ये साइड में आओ, ये साइड में अभी ये साइड आओ, इधर आओ. भाई लोग हमें तैरने नहीं आता है, पहले बता रहा हूँ, सिर्फ ट्राई कर रहे हैं. जो भी करना अपने रिस्क पे करना. हम तो ऐसे तैर के खुश हे अशी उलटी मारना. आता पलटी मारेल ना पहिला. करना फ्लिप करना. आमच्या तिघांमध्ये ना फक्त याला रोहितला तर म्हणजे हे करता येते. हां भारी. अरे तो पत्थर इधर नहीं मार देगा. तो लास्ट में लगा होगा एकदम. हाँ बाजू मारना उधर. भारी ये क्या होता है पानी बाइक पे लेकर इधर लेने. भारत उसको ऊपर उठा लोगे उल्टी त्याच्यावरून उडी मार. हाथ पकड़ ऊपर मेरे. अच्छा वैसा. हाँ तू आ रहा है मैं इधर ऊपर आऊँ. उसका पाएगा पानी है नीचे. पैर टेढ़े कर दे. हाँ ए दहीहंडी नहीं आ रहा है. उठा अगर टेढ़ा किया देख. ये काय अरे चल रहा नहीं. आता है. आगे
अरे वो ऊपर, अरे मुझे देखो वो ऊपर फेंक रहा है, मतलब मैं ट्राई कर रहा हूँ कि नीचे ही रुकूं, बट पकड़ने के लिए कुछ नहीं है, ऊपर कैसे आ रहा हूँ वापस। अगर आपको वाटर फोबिया है तो आप कुछ ऐसे दिखेंगे। कडक रोहितने शर्ट काढलं, रोहितला वैताग आला होता शर्ट घालून घालून. बॉय हा बघा कसा एन्जॉय करतो बघा पाण्यात. ते आज चाललं लांब लांब. आपला डॉगेश भाई भी एकदम फुल एन्जॉय करायचं बघ. तो देखना है लगा है कि नहीं, बट मैं देख नहीं रहा. पायाला लागले की पत्थर हाताला? लग रहा, पत्थर. अरे हा का कॅन काय सोडत नाही. मित्रांनो आता ना खूप टाईम झाला, 11 वाजलेत वाटतं. आणि ना आमची तयारी नव्हती, काय तयारी म्हणजे काहीच करू नका, आंघोळीची काहीच तयारी नव्हती आमची. असं आलं मित्राला आमच्या लागलं आहे. गाण मस्ती शिला आहे. अरे उडी मारायला गेला, शेवटची उडी होती आणि तीच डेंजर झाली. हळद लागली, हळद भेटली, हळद लावली असं. ठीक है रे, फेको नहीं होना चाहिए. दुखरा झुमता ना असं खिचताय ना असं. होगा ना, वो कुछ नहीं है, बस क्यों ना स्क्रॅच हो गया ना एकदम. ऐसे करेगा तो मेरे को लग रहा है फ्लो फिर से आएगा खून का भी रहने. नाही नाही त्याच्याने नाही ना. नहीं नहीं पानी कैसे रुक गया. मग तुला जे एक काम कर, तू जा डायरेक्ट वरती. नहीं कुछ नहीं, मेरे को और एक मारना था. अजून पण मन काय भरलं नाही, लागलं पण मन काय भरलं नाही. मला स्टोरी टाकायची होती. अच्छा शॉर्ट पाहिजे होता. शॉर्ट. ठीक आहे, तो मस्त आहे. एक शॉर्टच्या ह्याच्यामध्ये ना शेवटची उडी मारायला गेला पण त्याला लागलंय. अरे त्याच्यावेळी ना मी पूर्ण खाली गेलो आणि खाली जास्त खोल नाही ना इथे, हाईट आहे ना, त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याला लागलंय. चला